पोलिसांवर रोजच्या कामात येणारा ताण आणि त्याचा त्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम सर्वांनाच परिचयाचा आहे। हा त्रास कमी व्हावा, पोलिसांच्या कामात सकारात्मक परिणाम व्हावेत यासाठी आयुक्तांनी मुंबई पोलिसांचं आरोग्य सुधारण्याची मोहीमच हाती घेतली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। मुंबईच्या रस्त्यांवर ठिकठिकाणी दिसणारे हे पोट सुटलेले पोलीस, वेगवेगळ्या आजारांचं घर झालेलं त्यांचं वाढलेलं शरीर, हेक्टिक ड्युटी आणि खाण्यापिण्याचे हाल या सगळ्यांचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होतो आणि त्यांच्या कामावरही। मुंबई पोलिसांचं आरोग्य सुधारण्यासाठी आता मिशनच हाती घेण्यात आले आणि खास पोलिसांसाठी तयार करण्यात आलाय डाएट प्लॅन। पोलिसांचा डाएट प्लॅन: दिवस पाळीसाठीचा आहार, सकाळचा नाश्ता 7 ते 8:30च्या दरम्यान घरी केलेले पदार्थ, अंडी, चपाती भाजी, पोहे आणि उपमा। 10 ते 11च्या दरम्यान नारळ पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस, कोकम सरबत। जेवण 12 ते 12:30च्या दरम्यान चपाती भाजी आणि तूप। 2:30 ते 3:30च्या सुमारास शेंगदाणे, लाडू किंवा एखादे फळ। संध्याकाळचा नाश्ता: चिवडा, चपाती, केळे, दाण्याची चटणी, तूप आणि गूळ। रात्रपाळीसाठीचा आहार: रात्रीचं जेवण चपाती भाजी किंवा भाकरी भाजी, उसळ, वरण भात आणि तूप। रात्री 12 ते 12:30च्या सुमारास एक केळे। पहाटे 5च्या सुमारास दूध, पोहे, चपाती, गूळ, तूप, अंडे, चपाती। घरी केलेला नाश्ता: 3 ते 4 भिजवलेले काजू, हळद आणि चवीपुरती साखर घालून केलेलं दूध। झोपेतून उठल्यावर ताजे फळ आणि नारळ पाणी। दुपारचं जेवण: चपाती भाजी। दुपारी 3च्या सुमारास शेंगदाणे, नारळ पाणी आणि फळ। संध्याकाळचं खाणं: चपाती, दाण्याची चटणी, तूप, गूळ चपाती, सँडविच किंवा पोहे। तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही, फक्त तुमचे जे रेग्युलर तुमचं जेवण आहे त्याच्यामध्ये चेंजेस आहेत, तुमच्या जेवणाच्या पद्धतीमध्ये चेंजेस आहेत आणि आपले जे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत जे लुप्त होत होते ते परत एकदा ते चांगल्या रीतीने कसं आपण पदार्थ आणू शकतो रोजच्या जेवणात आणि त्याच्यामुळे आपल्याला कसा फायदा होऊ शकतो हेच त्यांनी एक्सप्लेन केलं आहे। त्याच्यामुळे मग ते सुरुवातीला थोडंसं जरी त्यांना असं वाटत असेल की खर्चिक किंवा हे पडेल तर तसं न होता त्यांनी ते अडॉप्ट केलं आहे आणि बऱ्याच फॅमिलीला त्यांचा फायदा होतोय। डायटिशियन रुजुता दिवेकर यांनी हा डाएट प्लॅन तयार केलाय। फक्त पोलीस कर्मचारीच नाही तर त्यांच्या कुटुंबियांनाही या डाएट प्लॅनची माहिती देण्यात आली आहे। पोलीस कॅन्टीनही आता हा डाएट प्लॅन फॉलो करते। 4 महिन्यापासून आम्ही हेल्दी फूड चालू केलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही कोकम सरबत, पुन्हा दही, छास, सर्व प्रकारचे ज्यूस आहेत आमच्याकडे, पुन्हा सलाड आहेत, फ्रूट सलाड, आणखी आपल्याला जे सर्व प्रकारचे सँडविच बनवले जातात, पुन्हा कांदा पोहे, शिरा असे हेल्दी पदार्थ चालू केलेले आहेत। गेले 4 महिने पोलीस कर्मचारी हा डाएट प्लॅन फॉलो करतायत आणि या डाएट प्लॅनचा सकारात्मक परिणाम झाल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। आहारामध्ये पूर्ण बदल आणला, फळांचा, इतर गोष्टींचा जास्तीत जास्त त्याच्यामध्ये ॲडिशन केलं आणि त्याच्यानंतर मला असं दिसून एक्सरसाइज इज मोस्ट इम्पॉर्टंट, त्यामुळे मी एक्सरसाइजला जास्त प्रिफर केलं। त्यामुळे कार्ब्सला मी पूर्ण बाजूला करून जे स्प्राउट्स आहेत, फ्रूट्स आहेत, याचं त्यामध्ये प्रपोर्शन घेतलं। जे प्रपोर्शन ऑफ फूड मी पहिलं इंटेक करत होतो ते प्रपोर्शन ऑफ फूडची जागा आता या सर्व गोष्टींनी घेतलेली आहे। जेव्हापासून माझं म्हणजे मी ट्रेनिंगपासून आले होते त्यानंतर माझं थोडीशी एनर्जी लेवल थोडीशी लो झाली होती, पण जेव्हापासून मी 4-5 महिने झालं डाएट करायला सुरुवात केली तेव्हापासून माझे एनर्जी लेवल म्हणजे स्वतःमध्येच प्रोग्रेस झाल्यासारखं वाटतं। खूप म्हणजे इम्प्रूव्हमेंट, आता काम करण्यात वगैरे उत्साह वाढलेला आहे, त्यामुळे थोडंसं चांगलं वाटतं। पोलिसांच्या कामाचा खरा कस लागतो तो बंदोबस्तावर असताना। ऑफिसमध्ये असलेल्या पोलिसांप्रमाणेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनाही याच डाएट प्लॅननुसार जेवण मिळावं म्हणून लवकरच मुंबई पोलीस मोबाईल व्हॅनमधून जेवणाची व्यवस्था करणार आहेत। जिथे जिथे हे पोलीस बंदोबस्ताला असतील तिथे तिथे ही मोबाईल व्हॅन जाऊन त्यांच्यासाठी जेवण देणार आहे, जेणेकरून यांना वेळेवर जेवण मिळेल आणि त्यांच्या जेवणाची हेळसांड होणार नाही। या डाएट प्लॅन नंतर तरीही पोलिसांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल आणि त्यांच्या कामातही त्याचा फायदा होईल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर आणि संदीप मोरेसह रोहिणी गोसावी, IBN लोकमत, मुंबई।